राज आहे ना बाई मस्त संध्याकाळी वावरमा फिरावी राहिले येईल रास बरं का आणि वावरमा फिरायला यावं ना कारण म्हणजे आपलं थोडंसं कामच रास कामाशी रास की डोरे 2-3 दिवस पण बोलतास तर रास दे राहतात कारण गहू मागूशी जात आणि गहूनी नुकसान करी टाकतस मग काय त्याच डोरे दकाळला आज वावरमा येईल होतं बरं का आणि आज तर डोरे तर काही दिशेने राहतात आणि पण गहू तर एकच नंबर हिरो गारच दिशे राहतात एकदम भारी निशी पण जायला होतात मग काय इकडे खाल्ला वावरकडे पण दकाल जास्त काय डोरे वगैरे काही दिसत नाही बरं का मग काय तेवढा मग मला म्हणजे असं माहीत पडस की आपला गाव मारा विकिरण महाराज दोंडाचे करेस ना कीर्तन आहे भाऊ मग काय आपण काय वावर मग आमच्यात बोला लागेच निघणोत ना भाऊ आपण पण मस्त वावर मग विकिरण महाराज त्याचं कीर्तन वगैरे ऐकाले तेवढाक मग घर वगैरे लागस तयारी वगैरे करलेस कपडा वगैरे बदलाईन मस्त आपले पण जाणार रवी किरण महाराज त्यासने कीर्तन वगैरे ऐकाले मग काय तेवढाक मग फायनली पोहोची जाच बरं का आणि महाराज त्याची एंट्री वगैरे होई झाली होती ते हरिपाठ वगैरे मस्त चालू होता बरं का इकडे महाराज ते मस्त हरिपाठ वगैरे करतात आणि इकडे पब्लिक पण मस्त येल होती बरं का बाहेर गावनी पण आणि आपल्या गावनी पण होती तेवढाक मग महाराजनी त्यासनं म्हणजे कीर्तन पण सुरू वगैरे होईच रुमाल वगैरे बांधून मस्त महाराजनी त्या कीर्तन वगैरे एकच नंबर चालू होतं बरं का महाराजनी त्यासनं मग काय शेवट भारी भारी म्हणजे एकदम भारी भारी डायलॉग वगैरे सांगणार महाराजनी तेवढा मग शेवट कीर्तन वगैरे संपीच असं महाराजनी त्याचा शेवटला सत्कार वगैरे करलेतच बरं का मग काय भेटू नेक्स्ट ब्लॉग